नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे माझा वाढदिवस. तर कसं आहे ना, लहानपणी आपल्याला जेव्हा आपण शाळेत वगैरे जायचो तेव्हा आपल्याला किती एक्साइटमेंट असायची. कधी-कधी तर झोप पण यायची नाही, की बाबा उद्या वाढदिवस आहे. तर शाळेत असं छान स्पेशल ट्रीट केलं जाईल. नवीन ड्रेस आम्हाला तेव्हा घालून जायला सांगायचे. पण आता जसं-जसं आपलं वय वाढत जातं तसं-तसं आपली वाढदिवसाची जी एक्साइटमेंट असते तर ती कमी होत जाते. तर ती कमी नाही झाली पाहिजे. कारण माझ्या आयुष्यामध्ये ना मी तर हाच विचार करते, की कल किसने देखा है, की काय आहे, पुढे काय होणार आहे, कधीपर्यंत आपलं आयुष्य आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जेही क्षण मिळतात ना ते अगदी फुल फ्लेज मस्त अशा आनंद घ्यायचा त्या क्षणांचा. तर माझी आत्ताची जी एक्साइटमेंट असते ना ती म्हणजे की सगळे येणार, घरातलेच का होईना पण सगळे येणार. तर सगळ्यांसोबत असं छान एन्जॉय करता आलं पाहिजे. सगळ्यांना मजा करता आली पाहिजे. म्हणजे खाण्यातून पण एक वेगळीच मजा असते. तर म्हणून आजचा जो माझा बेत होता तो असा पूर्ण मस्त असं व्हेज पूर्ण असा बेत आहे. छान घरगुती सगळं जेवण, अगदी साधं जे असतं ना तसं जेवण. तर कारण सगळे जे म्हणजे आमच्याकडे येतात, आता पप्पा येतात, आई येतात, तर सगळ्यांना बाहेरचं स्पेशली काही जमत नाही खायचं. मग ते अगदी थोडं-थोडंसं खातात. मग त्यापेक्षा म्हणून मी विचार केला, की आपण घरीच जसं जमेल तसं बनवूया. आणि आता ना करून-करून खरं सांगते एवढी सवय झाली आहे ना, की आता बरोबर अंदाजही बरोबर बसतो, जेवणाचं प्रमाणही बरोबर समजतं. तर करताना थोडंसं धाकधूक असतेच, की असं काही मी काही खूप मोठी एक्सपर्ट नाहीये. थोडीशी धाकधूक असते, पण तरी बऱ्यापैकी म्हणजे होतं व्यवस्थित. आणि जर कुठलीही गोष्ट ना खरं सांगू आपण चांगल्या मनाने केली ना, तर न कंटाळता आणि म्हणजे आपणच आपल्या घरी जर पाहुण्यांना बोलवतोय किंवा सगळ्यांना बोलवतोय आणि आपणच जर कंटाळून ती गोष्ट केली ना, तर त्याचं नेहमी आपण ऐकतो, की आपले जे विचार असतात ना, ते आपल्या अन्नामध्ये उतरत असतात. तर म्हणून कधीही जेवण बनवताना, स्वयंपाक करताना आपलं मन नेहमी आनंदीच असलं पाहिजे, की माझ्या हातून जेही खातील ना, तर त्यांना चांगलंच वाटलं पाहिजे. हा विचार नेहमी आपल्या डोक्यात असला पाहिजे. तर आता एका साईडला मी काय केलंय, पहिले भात चढवते. तर भातासाठी मी फोडणी दिली आहे तुपाची. तुपामध्ये जिरं घातलं थोडंसं, तमालपत्र, थोडेसे खडे मसाले आणि मग तांदूळ भिजत ठेवलेत थोडा वेळ आणि ते नंतर त्यामध्ये घालणार आहे. म्हणजे जास्तीचा भात बनवून ठेवला एकदाच, तर परत-परत ती गोष्ट करावी लागत नाही. आणि भाज्या ज्या बनवते ना मी, तर काय करते आता मी एव्हरेस्ट वगैरे असे मसाले, रेडी मसाले बिलकुल यूज करत नाही. कारण मी बरंच काय-काय ऐकलंय त्या मसाल्यांच्या बाबतीत, की प्रिझर्व्हेटिव्हज खूप जास्त प्रमाणात यूज केले जातात आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप खराब असतात. तर म्हणून असा गरम मसाला ना पटकन बनवायला अजिबात वेळ लागत नाही, मी तुम्हाला सांगते. मी प्रत्येक वेळी आता भाज्या जेव्हा अशा बनवते ना, तर घरीच मसाला रेडी करते आणि अगदी चविष्ट भाज्या बनतात. तर जे अख्खे गरम मसाले असतात ना सगळे, ते घ्यायचे. त्यानंतर थोडेसे तीळ घ्यायचे, थोडेसे धने वगैरे सगळं घ्यायचं आणि सगळं तुम्हाला अख्खे गरम मसाले माहिती आहेत, तमालपत्र, दालचिनी, लवंग, थोडीशी इलायची असते ना मसाल्याची, वेलची ती घ्यायची. अ, असं सगळं जे लागतं आपल्याला गरम मसाल्यामध्ये ते सगळं घ्या तुम्ही. छान मस्त गरम मस्त भाजा असं आणि थोडंसं थंड झालं ना, की मिक्सरला लावा. अगदी फ्रेश गरम मसाला ताजा-ताजा असा छान आणि त्याची चव तुम्ही बघा भाजी बनवून. साधी जरी भाजी बनवलीत ना, तरी त्यामध्ये सुद्धा असं घालून बघा. अगदी मस्त टेस्ट येते. अशा प्रकारे गरम मसाला ना आपण आठवड्याभराचा सुद्धा किंवा महिन्याभराचा सुद्धा बनवून ठेवला ना, आपल्या भाज्यांना अगदी फ्रेश टेस्ट येईल. बऱ्याच वेळी मी ह्या गोष्टी बघितल्यात, की साऊथ इंडिया साईडला त्या लोकांचे जे मसाले असतात ना, ते म्हणजे ते लगेचच इन्स्टंट मसाले रेडी करूनच ते भाज्यांमध्ये वापरतात. त्यामुळे त्यांच्या जेवणाला जी अशी वेगळीच चव येते मस्त. तर आता एक साईडला मी इथे डाळ चढवली आहे कुकरवरती, एक साईडला भात तयार होतोय आणि आता इथे मी वाटण बनवते भाजीचं. तर ही जी कढई आहे ना ॲल्युमिनियमची, मला आईने दिलेली आहे. बरीचशी जी मोठी भांडी आहेत ना, ती सगळी आईने दिलेली आहेत. आणि पहिली मी भांडी काढत नाहीये त्यामागचं कारण ते म्हणजे की पहिली गोष्ट तर ती मला आईने दिली आहे. दुसरी गोष्ट तर की एवढी मोठी दुसरी भांडी आपल्याकडे अवेलेबल नसतात आणि आपण काही रोज वापरत नाही. तर त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल वापरायला त्याला काहीच मला वाटत नाही की त्रास असू शकतो. तर म्हणून मी ती भांडी काढली नाही आहेत. बाकी जे पितळेचे माझ्याकडे टोप आहेत ते खूपच मोठे आहेत. म्हणजे 10-15 लोकांच्या हिशोबाने बनवायला गेलं तर एवढे मोठे टोप काही लागणार नाही. आणि त्यानंतर आता मी कणिक मळून घेते.
तर कणिक पण म्हणजे पोळ्या पण अगदी परफेक्ट झाल्या, की 1 का 2च पोळी उरली असेल, एवढ्या पोळ्या परफेक्ट झाल्या होत्या. तर आमच्याकडे सगळे पोळ्या खाणारेच आहेत, भात खाणारे खूप कमी आहेत. तर त्याच्यामुळे पोळ्यांचा घाट घातला. तर असा माझा आहे बर्थडे ड्रेस. हा मला म्हणजे थोडंसं लूज आहे, थोडंसं टाईट करायचं आहे. हा अनघाने मला भाऊबीजला म्हणजे स्वप्नीलने भाऊबीजला घेतला होता. चॉईस अनघाची आहे आणि छान आहे माझा ड्रेस. अगदी हलका फुलका आणि मस्त आहे. तर आता विचाराल कुठून घेतला, लिंक द्या वगैरे वगैरे. तर मग मी तिला विचारेल आणि मग तुम्हाला सांगेन. मला माहिती नाही सध्या. तर केस खराब झाले, जाऊ दे. तर आता तयारी बघा, तयारी माझी झाली सगळी. आता माझाच बर्थडे आहे तरी पण बघा मलाच सगळं करायला लावलं ह्या लोकांनी. तर मी काय काय बनवलं सांगते. मी एकदम प्लेन असं छान वरण बनवलं आहे मस्त. त्याच्यावरती छान अशी तुपाची धार टाकायची आणि मस्त जेवायचं. त्यानंतर जिरा राईससारखा राईस बनवला आहे आणि त्यानंतर फ्लावर, वाटाणा, बटाटा अशी मस्त भाजी बनवली आहे. त्यानंतर पोळ्या झाल्या आहेत. त्यानंतर कोशिंबीर बनवली आहे आणि गुलाबजाम, पापड, लोणचं. तरी असं सगळं म्हणजे जी आपली एक छान व्हेज थाळी असते ना तशी थाळी टाईप केलं. म्हटलं बिर्याणी वगैरे बनवलं ना तर पप्पांना वगैरे जमत नाही आणि त्यांना डायबिटीसमुळे राईस पण जमत नाही, भात पण जमत नाही, यांच्या पप्पांना पण जमत नाही. त्याच्यामुळे म्हटलं असंच करू, पोळ्या वगैरे सगळं सागरं संगीत. मग आज मी तयारी आणि डेकोरेशनला साईडला ठेवलं आहे आणि जेवणावरती जास्त फोकस केला होता. तर आता मी आरतीचं ताट रेडी केलं. तर बाहेर सगळे बसलेत. मावशी आली आहे, पप्पा आले आहेत, आई आले आहेत. यांचे पप्पा फक्त आले नाही. ऋतिक आला आहे, स्वप्नील आला आहे. अनघा नाही आहे कारण अनघा इलेक्शन ड्युटीला गेली आहे, कारण ती टीचर आहे. तर त्याच्यामुळे तिची इलेक्शन ड्युटी आहे तर ती नाही आहे. बाकी सगळे आहेत. तर चला थोडक्यात होईल आणि तुम्ही सगळे आहात. तर चला बर्थडे करूया. तर आजचं वाढदिवसाचं माझं सगळ्यात मोठं गिफ्ट जे मला मिळालं ते म्हणजे की आजच मी जी साडी नेली होती कोल्हापूर अंबाबाईला, तर आजच ती साडी देवीला नेसवण्यात आली. तर याचं थोडंसं डिटेल ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. तर त्या ताईने मला सकाळीच हा फोटो पाठवला आणि माझा आनंद ना गगनात मावेन असा झाला होता, की मी तिला काही सांगितलं नव्हतं किंवा तिने मला काही विचारलं नव्हतं की तुझा वाढदिवस आहे किंवा काय. तिला अचानक वाटलं की सकाळी देवीला साडी आज नेसवावी आणि तिने नेसवली. तर आज ना देवीने मला बरेचसे संकेत किंवा बरेचसे अनुभव एक एक दिले. तर खूप मस्त वाटलं मला. म्हणजे आईचा जो माझ्या घरातला जो बोलतात ना प्रेझेन्स देवाचा जो असतो ना तो मला क्षणोक्षणी तिने दाखवून दिला की मी आहे तुझ्यासोबत. तर सगळे जेव्हा असे वाढदिवसाला घरी येतात ना, बघा हॉटेलमध्ये जाणं सोपं आहे, तिथे जाऊन खर्च करणं सोपं आहे, पण कधी कधी असं होतं की तिथे जाऊन सुद्धा जी मजा करता येत नाही ना ती घरामध्ये येते. मला असं वाटतं की एकत्र येणं, थोड्या गप्पा मारणं, छान कसंही बोलणं, कसंही मजा मस्ती करणं. थोडासा त्रास होतो आपल्याला जेवणाचा, पण ठीक आहे ना, म्हणजे आपल्याच लोकांसाठी आपल्याला थोडासा त्रास घ्यायला लागला तर काय फरक पडणार आहे त्याचा. आणि आजकाल जसं आपण बघतो की बाहेरच्या गोष्टी किती कशा बनवून येतात, काय येतात काही माहिती नसतं. तर कधीतरी ठीक आहे, पण मला असं वाटतं की त्यापेक्षा घरी आपलं पटकन बनतं. 1-2 तासामध्ये आपला सगळा स्वयंपाक रेडी होतो आणि आम्ही खूप जास्त जण नव्हतो त्यामुळे मी घरीच स्वयंपाक करायचा विचार केला होता. अरे वा, आई आई मस्त बना एकदम. यावेळी मी बर्थडेसाठी ना खरंच काहीच प्रिपरेशन केलं नव्हतं. म्हणजे ड्रेस नव्हता घेतला, काहीच नव्हतं केलं, म्हणजे असं लक्षातच नव्हतं राहिलं आमच्या. आणि नंतर अचानक मला आठवलं की अरे अनघाने मला भाऊबीजेला एक ड्रेस दिलाय. तर तो मी सहज काढला. म्हटलं साईज वगैरे माहीत नाही, मी घातला नव्हता, पण म्हणतात ना की सगळ्या गोष्टी बरोबर जुळून येतात, तसाच ड्रेस पण एकदम मस्त झाला. तर आज 3-3 केक होते. एक केक निष्ठाने आणला होता, एक केक पप्पांनी आणि स्वप्नीलने आणला होता. त्यानंतर तिसरा जो केक आहे तो आमचे हे जे शेजारी आहेत त्यांच्या मुलीने अगदी
गरमागरम तिने तो केक बनवून आणला होता आणि खूप मस्त बनवला होता. तिने बिस्किटचा केक बनवला होता. त्यांच्याकडेच हे पाहुणे आले होते, तर ते सुद्धा आले. तर असं बघा, खूप भारी वाटतं की नाही, आपल्या घरी अशी काही छोटासा जरी प्रोग्राम असेल आणि त्याला इतके सगळेजण येतात ना, ते खूप भारी वाटतं. इकडे बघ, इकडे बघ ना. होय, नाही बस बस, इथे फक्त कॅमेऱ्यात बघ. अरे टाइमपास नको बस. हाय हाय. मुझे दे दो, मुझे दे दो, मुझे, मैंने खाया ही नहीं. माझा हातवरती नाही जात. चॉकलेट केक बने. मला जो व्हाईट कलर हवा होता साडीमध्ये तोच मिळालाय. व्हाईट कलर असं छान सत्कार झालेला आहे बर्थडे. ओटिंगला जिंकलेत मॅडम. ₹50 काढले, ₹50 काढले. गोळा करून घेतलाय. ट्रायपॉड आहे का? नाही 21 टेंट हाऊस आहे, टेंट हाऊस. आहे, आमच्या जावयांचं आहे. हात दाखव फक्त. मावशीने पण सेम बॉक्स आणला गिफ्ट. Same box. मावशीने पण same. आणि उद्या प्रचार करा. आज 500 घेऊन जाते. चालेल, आम्हाला 500 बर्थडे में भी बुलाएंगे फिर. ज्यादा आदमी ज्यादा किती आहे? हाँ, इतने 10-12 जण हैं. 500 के 1000 मांगते हैं. बच्चों को 250, बड़ों को 500. 500. लय हजार वेट करायला ₹1000. पोरांना 250. नाही वेट करायला ₹500 आणि एक वडापाव. आणि सिनियर सिटीजन ₹1000. आम्ही इतकं काम केलं की आम्हाला या गोष्टीची अजिबात गरज नाही. कोण आम्ही कोण आम्ही स्वतःला आम्ही बोलतो. 1000 जातील आम्हाला सगळ्यांना रिटर्न गिफ्ट पोस्टाने पाठवलं जाईल. कॅन्सल आहे, पोस्टाने पाठवते. अरे पोस्टच्या आत बारी पडेल. अरे पैसे नका पडू, काढून देतात पोस्टामध्ये. आजची कमाई. तर त्यानंतर सगळे जेवणाला बसले. सगळ्यांना थोडं थोडं काय होईना, त्यांना म्हटलं थोडं थोडं जेवा. आणि ह्या एका गोष्टीचा फरक पडतो, म्हणजे आपणच आपल्या घरचं नेहमी जेवत असतो किंवा आपल्याच पद्धतीचं नेहमी जेवत असतो,
पण दुसऱ्यांच्या पद्धतीचं जेवण जेवताना थोडंसं वेगळं वाटतं, काहीतरी वेगळं खाल्लेल्याचा आनंदच वेगळा असतो. तर मला तरी खूप आवडतं की म्हणजे बाकीच्यांचं पण थोडं टेस्ट करू, बघू कसं त्यांचं काय आहे टेस्ट वगैरे. तर त्यांना पण आवडतं पण नेहमी, आणि ते पण प्रत्येक गोष्टीसाठी ना खूप आवडीने येतात आणि आवडीने सेलिब्रेट सुद्धा करतात. तर पप्पा आणि भाऊ इथे बसला होता, त्यांना जरा जाण्याची घाई होती, तर म्हणून त्यांना इथे वाढून दिलं होतं. तर यांच्याकडे जे पाहुणे आले होते ना, त्यांना पण खूप चांगलं वाटलं की छोटासा प्रोग्राम का असेना, पण सगळे असे हसत खेळत असे छान करतात ना, तर ते कोणालाही खरंच आवडेल की ज्या गोष्टी खूप मोठ्या पद्धतीने करून सुद्धा आपल्याला एक मनाला जे समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. तो अगदी छोट्या गोष्टींमधून सुद्धा मिळतो. आणि त्यानंतर उरते ते म्हणजे सगळं आपली आवराआवरी, पसारा. पण आता एवढ्या वेळा प्रोग्राम्स झालेले आहेत ना, की आता हे डोक्यात बसलंच आहे की बाबा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे सगळं आवरायचं आहे. तर त्यामुळे जर आपल्याच माइंडला आपण असं इन्स्ट्रक्ट करून ठेवलं ना, तर आपल्याला ती गोष्ट तेवढी मोठी वाटत नाही. आणि रात्रीच सगळा पसारा आवरून ठेवला ना, तर सकाळी उठल्यानंतर आहे ना फ्रेश वाटतं, बरं वाटतं. तर आता सगळे गेलेले आहेत घरी, उरलेली आहे दृष्टी थांबली आहे. मी आणि राहणार आहे एक दिवस, संध्याकाळी जाणार आहे. हा, ती राहणार आहे, आजच्या दिवस ती राहणार आहे, उद्या जाणार आहे, मग तिची स्कूल उद्या नाही म्हणजे संध्याकाळी जाणार आहे. ओके, संध्याकाळी जाणार आहे. तर असा घरच्या घरी बड्डे छान झाला, मस्त झाला. म्हणजे आपण ॲक्च्युली जेव्हा अपेक्षा करत नाही ना की ही गोष्ट अशी होऊ शकते, तेव्हा ती आणखीन छान होते. आणि मस्त झाला बड्डे, थोडक्यात आहे ना, खूप छान झाला. आवडला ना तुला? आणि जेवण कसं होतं? मस्त होता. मस्त होतं, खूप काय खाल्लं नाही. तर काय गिफ्ट दिलंय ते पण मी हे तुम्हाला बघा, दाखवणार आहे. हे मला दिले, एक हा. गिफ्ट आहे पॅकेजिंग, ओके, खूप सुंदर आहे. हे बघा, आज दृष्टी तुम्हाला सांगणार आहे काय कसं आहे. इथे आपण दिवे ठेवू शकतो आणि इथे वरती ओके, अरे हा, कोणी दिले? हे दिले जे याची. जयवाची. आणि हा इकडचा मोर खूप क्यूट वाटतोय ना. आता मला ना माझ्या निष्ठातीने सांगितलं होतं की हा मोर खूप क्यूट वाटतोय. ती भावी पण ब्लॉगर होणार पहिले आहे. मी बोलणार होते इथे आपण कुंकू ठेवूया आणि इथे आपण ठेवूया तांदूळ. नंतर मला कळलं की इथे आपल्याला दिवे ठेवायचे. निष्ठातीने सांगितलं इथे काय फुलं बिलं ठेवायचे असते इथे ठेवू शकतो. ओके, तर आता तुम्हाला सांगितलंय दृष्टीने की ते आणि असं सेम टू सेम अजून एक तिकडे सेम असं हा, सेम. म्हणजे एक मोर इथून दिसतो ना, तर एक आणि मोर- हे वाला इकडे देवाकडे लावणार. Very good. तर हे एक गिफ्ट आलं आम्हाला बर्थडेला. त्यानंतर एक हे वाला एक साडी आली आम्हाला. हा साडी आली आपली. साडी तुम्ही बघितली जेव्हा मी मगाशी दिली त्यांनी, म्हणजे त्यांनी स्पेशली राजस्थानवरून पण ही तुम्ही साडी गिफ्ट मागवली. कधी बघितलं नसणार ना, त्याची फक्त पॅकेजिंग बघितली असेल तुम्ही रेड कलर. तर ही साडी त्यांनी स्पेशली, आता नाही, तर ती साडी त्यांनी स्पेशली राजस्थानवरून मागवली आहे. म्हणजे ते बनवतात त्यांच्या इथे स्पेशली राजस्थानला, तर तिथून बनवलेली साडी त्यांनी आणली आहे. एकदम हलकी आहे, मस्त आहे. तर झालं ना आता काय. तर असा आमचा बड्डे खूप मस्त झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. आणि पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत. तोपर्यंत अरे हा, तुम्हाला काय बोलायचंय का? विसरलो. आम्ही दोघीच बडबड करतोय. बाबा नुसतं असे तोंड बंद करून बसले होते. नाही, मी ऐकत होतो ना दृष्टीला. काय ऐकत मला होता सांगायचं ना, बोला होतं. पण ना हा, आता मी व्हिडिओमध्ये. सांगत होतो की आज भरपूर आपल्या ताईंनी दादांनी खूप चांगले आणि gift केले. 3 केक बनवलेले. ते तिकडची दीदी होती, तिने पण खूप हार्ट शेप वाला केक बनवला होता. तो पण खूप मस्त होता. हा. आणि हा, अरे ते जो किती निष्ठा दीदीने केक बनवलेला तो काय एकदम बकवास होता, खूप कडू होता. पण ही तुम्ही निष्ठा दीदी सांगू नका, नाही तर मला खूप निष्ठा दीदी नाही, 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 तू पहिले बस. आता इथे आपण पहिले आता आपण आता बोलूया. आता बोलू दे, आता आता बोलूया मामांना आपण. बोलू दे पहिले, मग नाही, आपण आता मी हे बोलूया. सांगत होतो की आज तुला
सगळ्या दादांनी ताईंनी खूप चांगलं चांगलं विश केलं, खूप चांगले आशीर्वाद दिले. तर सगळ्यांना सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आमच्याकडून. आणि श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. आणि आज एक गोष्ट ती सांगायची राहिली की आज सकाळपासून मला इतके छान अनुभव आलेत ना. संकेत येत आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला ते दाखवलं की सुरुवातीलाच आज सकाळी सकाळीच मला देवी आईचा फोटो पाठवला की ताई आजच साडी नेसवली आहे मी देवीची. तर म्हणजे इतकी ती म्हणजे मला असं वाटलं की मला देवी आईने बड्डेची एक भेटच पाठवली आहे, असं गिफ्ट पाठवलं मला बड्डेचं, असंच वाटलं ते. आणि त्याच्यामध्ये पण कसं असतं ना की जे अलंकार नव्हते त्याच्यामध्ये देवीचे पूर्ण चढवलेले, कारण जी देवीची सुरुवातीची जी पूजा असते तेव्हा ती साडी चढवतात आणि जी अलंकार रहित म्हणजे अलंकार सोबत जी साडी असते ना तर ती वेगळी साडी असते. म्हणजे तुम्ही प्युअर सिल्कची जी साडी नेता ना ती असते आणि त्याला 4 महिने वेटिंग आहे त्या साडीसाठी. तर म्हणून ती तशी पण साडी मी देणार आहे तिला, की ती साडी अशी प्युअर सिल्कची साडीसुद्धा मी देवीला घेऊन जाणार आहे. पण मला त्यातच समाधान वाटलं की देवीच्या म्हणजे स्पर्श जरी झाला ना देवी आईचा तरी खूप भरून पावलं आपण, असं आहे ती गोष्ट. तर खूप भारी वाटलं मला. आणि मी जेव्हा सकाळी पूजेला सुद्धा बसली होती ना तेव्हा फूल जे गुलाबाचं मी ठेवलं होतं देवी आईच्या इथे, त्या काही हवा नाही काही नाही ते फूल पटकन असं आणि फक्त समोर एकदम येऊन पडलं. थोडेसे गिफ्ट भेटले होते. मध्येच वेगळं. तर ते फूल पटकन समोर पडलं तर ते तिथे आवाज येतो ना मग ते ओरडतील आपल्याला. हां, तर मग ते फूल पटकन असं समोर पडलं म्हणजे की एक आशीर्वाद जो मिळतो देवांचा आपल्याला आणि आपल्याला त्यांची उपस्थितीची जाणीव होते की देव आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासोबत आहे. तर ही जी जाणीव होते ना ते प्रत्येक बोलतात ना एक अनुभवाने आपल्याला ते दर्शवत जातात. तर ती खूप भारी गोष्ट होती माझ्यासाठी आज की देवी आईने मला एक करून असे अनुभव दिले आणि खूप मस्त वाटलं. तर असंच तुमचे पण खूप छान छान कमेंट्स आले सर्वांचे आणि खूप सारे आशीर्वाद, ट्रक भरून शुभेच्छा, बरंच काय काय लिहिलं होतं, मार्गशीर्ष भरून शुभेच्छा, ट्रक भरून शुभेच्छा. खूप मस्त वाटलं मला. आणि तुमचं जे प्रेम आहे ते असंच नेहमी माझ्यासोबत असू द्या. माझ्या बड्डेच्या दिवशी आज मी विश करते की देवा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, समृद्धी या सगळ्या गोष्टी असू देत. हेच मी स्वामींकडे प्रार्थना करते. पुढचं जे हे भविष्य आहे, पुढची जी ही पिढी आहे त्यांचं आयुष्य चांगलं असू दे. त्यांचं म्हणजे आपण आता जसं चांगलं जगलो आहे, आपलं आयुष्य जसं चांगलं जगतो आहे तसंच त्यांचं पण पुढचं आयुष्य चांगलं जगू दे. हीच प्रार्थना स्वामींकडे करूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आणि दृष्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे आणि असतील मी पण आता YouTube मध्ये येते. खूप मम्माची फ्रेंड पण मला बोललेली मी तुझे व्हिडिओ बघते आणि खूप सारे लाईक केले होते, ते पण तिने मला सांगितले. पण माझ्याकडे अजून हे वाले नाही आलं त्यामुळे मला फोन पकडायला लागतो आणि ती बोलते की हे वालं म्हणजे काय? ह्याला ट्रायपॉड माझ्याकडे नसतो तर तुला दे मला हातात पकडून करायला लागतो. पण ती बोलते की जास्त कॅमेरा हलवला तर व्हिडिओ बरोबर नाही बनत, त्याच्यामुळे मी आता कॅमेरा असं स्टॅच्यू ठेवला. पण आपण दृष्टीला काय सांगायचं की दृष्टी आता लहान आहे ना, हा. आता पहिले तिने अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. व्हिडिओ तू खूप छान करशील पण पण कधी अभ्यास आणि व्हिडिओ दोन्ही करायचं. नाही, पहिले अभ्यास करायचा आणि व्हिडिओ नंतर मोठं करायचा. व्हायचं. मोठं झाल्यावरती थोडीशी मोठी झाली ना मग व्हिडिओ करायचा. मग फर्स्ट मी तुला स्टँडर्डला गेली पण नाही, फर्स्ट स्टँडर्डच्या पण 5th पुढे स्टँडर्डला. मग मी तुला ट्रायपॉड देणार, सगळं देणार. आता जर तू व्हिडिओमध्ये लक्ष दिलं ना तुझं अभ्यासात लक्ष लागणार नाही. तर म्हणून पहिले अभ्यास नंतर व्हिडिओ, आहे की नाही? बरोबर. पहिले तुम्हाला अभ्यास करायचे त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. व्हेरी गुड. पहिले तर अभ्यास दृष्टीची जी बडबड आहे ती काही संपणार नाहीये. तर म्हणून पुन्हा भेटूया नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ. बाय.